नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV 9 न्यूज आणि NGP लाईव्ह न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी नागपूरमध्ये आहे आणि नागपूरमधील जे मंत्री नितीन गडकरी आहे त्यांच्या वाड्या शेजारी मी आहे। आपण बघू शकता हा नितीन गडकरींचा वाडा आहे आणि इथे जो आहे युवक काँग्रेसच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आलेला होता। देवडिया भवन ते नितीन गडकरी वाडा असा तो मोर्चा होता, परंतु मोर्चाला जो आहे देवडिया भवनच्या काही अंतरावरच थांबविण्यात आलेला आहे। सध्या मी तुम्हाला दाखवेल इथे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी कार्यकर्ता आहेत ते दिसत आहेत। नितीन गडकरी जिंदाबादचे जयघोष इथे होत आहे या वाड्या शेजारी आणि युवक काँग्रेसच्या वतीने नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये देवडिया भवन ते नितीन गडकरी वाडा असा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि मोर्चाची मागणी एकच होती, इथेनॉलच्या विरोधामध्ये हा मोर्चा होता। शेकडो युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ता होते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। आम्ही भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ता आहेत, पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू। आपण हे बघू शकता, हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांच्याकडूनही जाणून घेऊ। आज युवक काँग्रेसनी गडकरी वाड्यापर्यंत मोर्चा काढलेला होता, काय सांगाल? त्यांनी मोर्चा काढलेला होता पण ते इथपर्यंत येऊ शकले नाही, कारण की युवा मोर्चात जो आहे भारतीय जनता युवा मोर्चा त्यांना माहिती आहे किती मजबूत आहे। आम्ही लोक इकडे उभे होतो आणि त्यांची हिंमतच नाही। त्यांना आम्ही तर पोलीसवाल्यांना म्हटलं की सर एक काम करा, तुम्ही आम्हाला सोडून द्या, आम्ही जाऊ त्यांच्याशी संवाद करू। त्यांना डिटेन केलं गेलं तिकडे। त्यांना देवडिया भवनाच्या काही अंतरावरच त्यांना बॅरिगेट लावलेले होते आणि तिथेच त्यांना डिटेन करण्यात आलं। ते कसं आहे, आता काँग्रेसकडे काही मुद्दे वाचले नाही। इतकं देशाचं म्हटलं की देशामध्ये इतकं सारं ग्रोथ नितीनजीच्या माध्यमातून आणि नागपूरमध्ये यापूर्वी 2014चं नागपूर बघा, आधी आता आपण नागपूर बघा। पहिले काय होतं नागपूरमध्ये, इतके मोठे फ्लायओव्हर आणि देश पूर्ण नितीनजींचं नाव घेते। विरोधी पक्ष त्यांचे नेतासुद्धा म्हणतात की नितीनजी सारखा नेता खूप चांगला आहे, म्हणजे सगळ्या पक्षाचं काम करतात। फक्त काही त्यांच्याकडे आहे नाही मुद्दे उचलण्याकरता ते आलेले आहेत, डिटेन केलेलं आहे। आणि त्यांची मागणी होती की जे म्हणजे इथेनॉल आहे, इथेनॉल संदर्भात त्यांचा हा मोर्चा होता आणि इथेनॉलमुळं जे 2 व्हीलर 4 व्हीलर आहेत ते त्यांचे इंजिन खराब होत आहे असं ते म्हणत आहे। हे दुष्प्रचार करायचं काम काँग्रेस पक्ष करत आहे। कित्येक तरी देश आहे, ब्राझीलमध्ये 100% इथेनॉल आहे, कितीतरी देश जे आहे ते इथेनॉलवर गाड्या चालवतात आणि हे फक्त त्यांच्याकडे काही मुद्दा आहे नाही, त्यांचं काम फक्त दुष्प्रचार करायचं आहे। त्यांना दुष्प्रचार करू द्या, आमचा पक्ष वाढत राहील आणि आम्ही फक्त लोकांचं, समाजाचा आणि देशाला कसं सामोरं वाढवायचं हे काम आम्ही निश्चितपणे आता 100% करतच आहे आणि पुढे पण करत राहू। नितीन गडकरी वाड्यापर्यंत जो आहे युवक काँग्रेसचा मोर्चा येणार होता, परंतु त्यांना देवडिया भवनाच्या काही अंतरावरच थांबविण्यात आलं। त्यांची मागणी होती की इथेनॉलमुळे वाहन जे आहेत 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ते त्यांचं इंजिन खराब होत आहे। तुम्ही काय सांगाल, तुमचा परिचय द्या? माझा परिचय, मी युवा मोर्चाच्या कार्यकर्ता आहे 34 प्रभागामधून। नितीनजींनी काय कोणत्याही पेट्रोलमध्ये काही इथेनॉल मिळवलेलं नाही आहे। हे काँग्रेस खोकला करून राहिली पूर्ण देशाला। राहुल गांधी पण खोकला करतात। ते काँग्रेस म्हणजे काय हे नाही आहे, त्यांचे अस्तित्व काहीच नाही आहे। इकडे अस्तित्व काहीच नाही त्यांच्यावालं, म्हणून ते काही खोकला करून राहिले देशाला, बाकी काही नाही। आणि निश्चितच आपण बघू शकता भारतीय जनता युवा मोर्चाचे हे कार्यकर्ता आहेत आणि नितीन गडकरी आपण बघू शकता। काय सांगा बोला, तुम्ही विचारा। नितीन गडकरी वाड्यापर्यंत युवक काँग्रेसचा मोर्चा येणार होता, परंतु त्यांना देवडिया भवनच्या काही अंतरावर थांबविण्यात आलं। इथेनॉलच्या विरोधात हा मोर्चा इथेनॉलच्या विरोधात असो या कसल्या विरोधात असो, त्यांना थांबवलं तो पोलिसांचा विषय आहे। अगर ते माननीय नितीनजींनी आम्हाला घडवलेला आहे,
नितीनजीच्या नेतृत्वामध्ये आमच्यासारखे सामान्य घरचे पोरं मोठे झाले आहे. पण आमच्या नेत्याचा अपमान त्यांच्या घरासमोर येऊन कोणी करेल, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलं, असंख्य लोकांना नगरसेवक केले, आमदार केले, सगळं काही केलं आणि आमच्या नेत्यांचा कोणी अपमान करेल तर तो आम्ही खपून घेणार नाही. आणि माननीय नितीनजीने आम्हाला म्हटलं पण नाही तुम्ही या, ते उलट रागवत होते की तुम्ही कशाला आले. आणि त्यांना नितीनजीच्या घरापर्यंत यायला 2 जन्म घ्यावं लागतील, कारण की त्यांची हिंमत नाही आहे. आमच्यासारख्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं की त्यांच्या गेटात तोडायचं राहिलं होतं. युवक काँग्रेसचं दुकाने बंद झालेलं आहे. अनिश्चित सिरीज आरोप लावून चांगल्या नेत्याची प्रतिमा खराब करण्याचं काम हे काँग्रेसवाले करत आहे आणि काँग्रेसची दुकाने पूर्ण बंद झाली आहे. तरी काँग्रेसमध्ये हिंमत असेल, अजूनही असेल तर मी पोलिसांना विनंती करतो की त्यांना सोडून द्या मोकळं. करायला तयार आहोत. त्यांची मागणी होती की इथेनॉलमुळं 2 व्हीलर 4 व्हीलरचं इंजिन खराब होत आहे. तुम्ही काय सांगा? इथेनॉलमुळे होत आहे. अरे बाबा, तर पहिले तर रतन ज्याची कार आहे, जो कार मॅन्युफॅक्चरिंग करते त्याला विचारा, त्या कंपनीचं खंडन केलं आहे. इथेनॉलमुळे हे खराब होतात. पर आता ते रतन टाटाले विचारा, हिरो होंडावाल्याला विचारा, त्या लोकांनी येऊन समोरून स्पष्टीकरण द्यावं ना. यांना काय माहिती आहे? यांनी अभ्यास केला काय? हे इंजिनियर झाले का? इथेनॉलमुळं वाहनांना कुठलाही म्हणजे धोका होत नाही, खराब होत नाही असे जे आहे भारतीय जनता पार्टीच्या जे युवा भारतीय जनता युवा मोर्चा आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु युवक काँग्रेसचं म्हणणं आहे की इथेनॉलमुळं वाहनांची इंजिन खराब होत आहे आणि आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, NGP लाईव्ह न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार. बघू शकता आपण नितीन गडकरी यांच्या घरासमोर नितीन गडकरी यांच्या संदर्भामध्ये घोषणाबाजी होत आहे. देश का नेता कैसा हो, नितीन गडकरी जैसा हो, अशी घोषणाबाजी केली जात आहे. आणि नितीनजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा दिली जात आहे. एकीकडे युवक काँग्रेसचे कार्यकर्ता आणि एकीकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे हे कार्यकर्ता आम्हाला दिसत आहेत. आणि युवक काँग्रेसची मागणी आहे की नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा. इथेनॉलमुळं वाहनांचे इंजिन खराब होत आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चांची सांगितलेलं आहे की इथेनॉलमुळं वाहनांची खराबी होत नाही. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, NGP लाईव्ह न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.